हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या मरगाई मंदिराच्या पिछाडीला वडगाव नगर परिषदेनं 2008 साली सार्वजनिक शौचालय बांधलं होतं. सुतार गल्ली, नायकवडी वाडा, धर्मवीर संभाजी महाराज चौक, मरगाई मंदिर या परिसरातील रहिवासी याचा वापर करत होते. मात्र 27 जानेवारी रोजी अचानकपणे वडगाव नगर परिषदेनं हे सार्वजनिक शौचालय पाडलं. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. याच ठिकाणी पुन्हा सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावं या मागणीसाठी स्थानिकांनी आज नगर परिषदेवर मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा व्यापारी पेठेतून नगरपालिका चौकात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी नगरपालिका चौकात रास्ता रोको करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी शौचालय बांधकाम करण्याची हमी मिळेपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची ग्वाही दिली. यावेळी स्थानिकांनी मुख्याधिकारी सुमित जाधव यांना निवेदन सादर केलं. यावेळी विजय अपराध, संदीप पाटील, अभिजित गायकवाड, अमोल हुक्किरे, संभाजी कोठावळे, अमर नायकोडे, अभिजित पोळ, सूरज पाटील, संजय सूर्यवंशी, जवाहर सलगर, अप्पा पाटील, विपुल वडगावे, भारती नायकवडी, छाया सुतार आदी उपस्थित होते.